नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, उच्च न्यायालय शिपाई भरतीचा काल पेपर झाला आहे. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही झाले. काही जणांचं म्हणणं आहे पेपर 2 अवघड आहे, काही जणांचं म्हणणं आहे पेपर 1 थोडा कन्फ्युजन होता. आता काही जणांचं नॉर्मलायझेशन होणार का हा प्रश्न पडला आहे, कट ऑफ किती लागेल, सगळे तुमचे जे डाऊट आहे सगळे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बघा, म्हणजे याच्यानंतर तुमचा काही प्रश्न नाही, तुमच्या मनात काही शंका राहणार नाही. बघा, आता पेपर 2 अवघड होता का, तर थोडंफार अवघड होतंच. बघा, आपण न्यायालयाच्या नजरेत तो अवघड आहे का नाही तर हे बघून घेऊ आपण. बघा, आता कट ऑफ वगैरे किती लागेल काय सगळे तुमचे पॉईंट मी सगळे कव्हर करतो, कारण की मी तर दोन्ही पेपर घेतलेले. बघा, आधी आपण दोन्ही पेपर बघू, त्यांचे क्वेश्चन बघू, काठ्याने पातळी बघू सगळं, नंतर कट ऑफ वगैरे किती लागेल सगळे आपण तुमचे डाऊट सगळे क्लिअर करू. बघा आता बघा बघा आता हे पहिल्या पेपरचे क्वेश्चन आहेत. बघा, जर आपण बघितलं पहिल्या पेपरमध्ये मॅथ रिजनचा क्वेश्चन नव्हता, मराठीचा क्वेश्चन नव्हता, फक्त आणि फक्त GSचे क्वेश्चन आहे आणि करंटचा पण नव्हता. सेकंड पेपरमध्ये जर बघितलं आपण, बघा सेकंड पेपरमध्ये जर बघितलं आपण मॅथ देखील विचारलं आहे. बघा, काय मॅथ देखील विचारलं आहे. परत चालू घडामोडीचा एखादा प्रश्न वगैरे आहे. बघा, आणि मराठीचे पण प्रश्न आहेत, मराठीचे पण आहे. बघा, त्यामुळे सेकंड पेपर आहे बरं का, त्या तुलनेत थोडा अवघड आहे, पहिल्या पेपरच्या तुलनेत अवघड आहे. पहिल्या पेपरमध्ये बी काही क्वेश्चन असे आहे जे 4-5 क्वेश्चन ते की कन्फ्युजन होते, पण तुलनेत आजही सांगतो मी सेकंड पेपर थोडा अवघड आहे. आता आपल्याला तिथं नॉर्मलायझेशन करायचं असलं तर कोर्टाला समजा आपण समोर बघूच ते काय पॉईंट येतं. बघा, आता पहिले पेपर बघा, आपल्याला इथं काय विचारलं होतं, भारतातील सर्वात उच्च पर्वत शिखर, म्हणजे हा सरळ सरळ सोपा क्वेश्चन होता. इथं राजधानी विचारली, हा पण सोपा क्वेश्चन, हा देखील सोपा होता. आणि हा थोडा, आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे या क्वेश्चनमध्ये, हा थोडा एक तुम्ही अवघड पकडून चला क्वेश्चन. एक पेपर सेकंड पेपर म्हणजे पहिल्या पेपरमध्ये एक क्वेश्चन थोडा हे पकडा. आता हा पेपर देखील सोपा होता, आता काही जणांनी वाचला असेल नसेल, सोपा होता. हा देखील सोपा होता. बघा, हा देखील सोपाच होता, हा सोपा होता. हा थोडं म्हणजे कसं, हा सोपा आहे पण थोडं वाचण्यात आलेलं नाही. बघा, मुलांच्या जे सरळ सेवेचे क्वेश्चन म्हणजे तयारी करतात, फक्त क्वेश्चन वाचलेत त्यांनी, त्यांच्या वाचण्यात हा क्वेश्चन आलेला नाही. ज्यांनी पूर्ण प्रॉपर सब्जेक्टचा अभ्यास करून केलेले त्यांच्या हा. आता हा दुसरा क्वेश्चन समजा थोडा अवघड पकडू आपण. आता हे मोहसिनराम हे तर समजा आहे, पण बरेच जण चेरापुंजीकडे देखील गेलेले आहेत, पण याचं उत्तर मोहसिनराम होतं. अर्धा सरदार सरोवर प्रकल्प हा देखील सोपा होता. बघा, सर्वोच्च न्यायालय सेवानिवृत्ती वय, हा सोपा क्वेश्चन, एकदम इझी क्वेश्चन होता, पण इथं काय केलं पोरांनी, इथं कन्फ्युजन झाल्यामुळे इकडे गेले, काही इकडे गेले. बघा, त्यामुळे इथं मे बी जवळपास मी सांगतो 50% मुलांचे क्वेश्चन चुकवले, 50% मुलांनी इथं इथं चुकवलेत. आणि संविधानानुसार सार्वभौम कोण आहे, तर काही जणांनी न्यायालय केलं आहे. आता हा देखील क्वेश्चन सोपाच होता, भारतीय जनता, हा सरळ सरळ रिपीटेड क्वेश्चन आहे, पण काही जणांनी न्यायालय केलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी पोरं जण इकडे गेलेत न्यायालयाकडे, म्हणजे संविधानानुसार कोण सार्वभौम आहे. त्यामुळे इथे बी जवळपास सांगतो मी 70% मुलं चुकलेत. बघा, 70% मुलं इथे चुकलेत. इथं देखील तुमचं उत्तर बरोबर असेल तर तुम्ही प्लसमध्ये. आता हे बघा, हा एक क्वेश्चन विचारला होता, हा देखील समजा सोपा होता. जगातील सर्वात लांब नदी, हा देखील सोपा होता. अष्टप्रधान मंत्रिमंडळ, हा देखील सोपा होता. पण इथं सांगतो तुम्हाला, इथं 90% मुलं चुकलेत. या क्वेश्चनमध्ये जवळपास 90% मुलं चुकले. बघा, या क्वेश्चनमध्ये. त्यामुळे पहिल्या पेपरमध्ये बी आहे 4-5 क्वेश्चन वगैरे अवघड होते. आता हा देखील क्वेश्चन एकदम इझिली सोपा होता. बघा, आता चलन आंदोलनाचे नेतृत्व, हा देखील क्वेश्चन सोपा होता, पण मी तुम्हाला सांगतो इथं जवळपास 40% मुलं तरी चुकलेत, कारण चलेजावची घोषणा यांनी दिली होती. बघा, सुभाषचंद्र बोस यांनी, त्याच्यामुळे काही आता घाईगडबडीत वाचल्यामुळे इकडे गेलेत. बघा, काही ऑप्शनकडे, पण हा जवळपास सोपाच होता क्वेश्चन. आता मिठाचा सत्याग्रह, बऱ्याच जणांनी इथं बी सांगतो 50% मुलं इथं चुकलेत. वडाळा कोणी केलंच नाही, मग त्यामुळे बऱ्यापैकी इथं चुकले. आता वाळवंटातील जहाज काय झालं माहिती आहे का, म्हणजे जे तयारी करणारी मुलं आहेत त्यांनी समजा ज्याच्या वाचण्यात आला त्याचा 100% हा बरोबरचे, पण काय झालं माहिती आहे का, काही मुलांनी लॉजिक लावले, म्हणजे वाळवंटातील झाला एकदम इतकं उलटं एवढं सोपं उत्तर कसं देतील, म्हणून काही कन्फ्युजनमध्ये थोडेफार इकडे ऑप्शनकडे गेलेत. बघा, या ऑप्शनकडे गेलेत काही, त्यामुळे इथे बी बऱ्यापैकी मुलं चुकले आहेत. बघा, बाकी मग पंचमढी व चिखलदरा थंड हवेची ठिकाणं कोणत्या पर्वतात, हे सातपुडा वगैरे, चिखलदऱ्यामुळे अमरावतीचा आपल्या सरळ सरळ इकडे गेले आहेत. बघा, त्यामुळे ते उत्तर काढायला सोपं गेलं आहे त्यांना. जगातील बघा सर्वाधिक कॉफी उत्पादन, हा बी जवळपास 50% मुलांचा चुकला आहे, म्हणजे वाचण्यात आला. याचं उत्तर जरी बाळजीला असलं, पण जवळपास 50% मुलं इथं चुकले आहे. बघा, हा पण एकदम सोपा होता, इथं सगळ्याच बरोबर आलं असणार आहे. आता इथं मी तुम्हाला सांगतो, इथं जवळपास आता म्हणजे नाही म्हणलं तरी 95% मुलं चुकले. बघा, हे वाचनातच नाही, ज्याच्या वाचनात आलं त्याचंच बरोबर आहे. हे बऱ्यापैकी मुलं चुकलेले आहेत हे.
ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी, याचं उत्तर जरी कॅनबेरा असलं तर बऱ्यापैकी मुलं इथं चुकले आहे बघा. आता मंजूर संख्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची काय केलं माहिती का, काही जणांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायालयाची संख्या वगैरे काय वाचलं, बऱ्यापैकी आहे समजा जवळपास 70% मुलांचं बरोबर आहे. पण काही मुलं इकडे गेलेत, म्हणजे आपल्या उच्च न्यायालयात 25 आहेत ना सध्या भारतामध्ये उच्च न्यायालयात, त्यामुळे काही जण इकडे गेलेत बघा. त्यामुळे इथे बी थोडेफार प्रमाणात चुकल्या, काही सिली मिस्टेक झाले आहे बघा मुलांच्या, त्यामुळे भरपूर सिली मिस्टेक म्हणजे बऱ्यापैकी झाले आहेत बघा. आता भारताची राष्ट्रीय भाषा हे हिंदी वगैरे समजा, आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली हे इंदिरा गांधी, हे देखील समजा आहे सोपा, हा बी सोपा होता. आगरतळा राजधानी विचारली, ही देखील सोपी होते. हे बघा हा पहिला पेपर आहे बघा. आपण आता सेकंड पेपर बघू बघा. पहिल्या पेपरमध्ये मी तुम्हाला सांगतो, आता टोटल फायनल कट ऑफ दोन्ही मी नंतर सांगतो तुम्हाला बघा. आता हे बघा, हा आपला सेकंड पेपर आहे शिपाईचा. याच्यात तुम्हाला दिसत नसेल, थोडं झूम करतो बघा. आता बघा आपल्याला तिकडे समजा असा बऱ्यापैकी क्वेश्चन बघा. आता हर्षचरित्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्यालय, 24वा ज्ञानपीठ, हा बघा हा आता करंटचा आला. आपला तिकडे सेकंड पेपरला करंटचा नव्हता आला बघा. हे आंतरराष्ट्रीय न्यायालयचे म्हणजे कुठे स्थित आहे न्यायालय, समजा हे समजा बऱ्यापैकी हा बी सोपा होता. पण बऱ्यापैकी तुम्ही एक काम करा, एक नॉर्मल सेकंड ज्यांनी पहिला पेपर दिला आहे त्यांनी एक नॉर्मल विचार करा फक्त. सेकंड पेपरला जर आपण असतो तर म्हणजे आपण इमानदारीने सांगा की तुम्हाला पहिल्या पेपरला जेवढे मार्क आले तेवढे सेकंड पेपरला आले असते का, याचा विचार करा तुम्ही. त्याहून मी तुम्हाला सांगतो सेकंड पेपर हा अवघडच आहे. आता महात्मा गांधींची पुस्तक, पुन्हा दिल्ली सल्तनतची स्थापना कोणी केली, आता हे क्वेश्चन बघा तुम्ही, म्हणजे बऱ्यापैकी काय येतं तर अवघड क्वेश्चन आहेत बघा. म्हणजे पहिल्या पेपरच्या तुलनेत दुसऱ्या पेपरचे नक्कीच 100% अवघड क्वेश्चन आहेत बघा. आता समजा गणिताचे ठीक आहे, गणिताचे क्वेश्चन सोपे विचारले ती वेगळी गोष्ट आहे. समजा गणिताचे विचारले पण सोपे विचारले, पण तुम्ही बाकी GSचे क्वेश्चन पण बघा ना. आणि ह्या वेळ खाऊ क्वेश्चन होते ना पुन्हा मॅथचे बऱ्यापैकी. आता हे समजा बऱ्यापैकी मी वेळ खाऊ क्वेश्चन होते थोडेफार, कारण की आपल्याला वेळच किती आहे 30 मिनटं. आता हे लोकहितवाचे टोपण नाव काय वगैरे हा सोपा आहे समजा. दुरित हा शब्दार्थ म्हणजे बऱ्यापैकी वाचले नाही हा समानार्थी शब्दाचा, त्यामुळे बऱ्यापैकी इथे चुकले. माझे विद्यापीठ कोणाचा कविता संग्रह आहे, म्हणजे बघा ना तुम्ही, हे सगळ्यांना असे नवीन क्वेश्चन दिसलेत. त्यामुळं पेपरचा कट ऑफ कमीच येणार आहे बघा. पेपरचा कट ऑफ विजेचा शोध कोणी लावला, वनस्पती अन्न तयार करण्यासाठी आवश्यक नसलेला घटक वगैरे. आता इथं काय माहिती आहे का, बऱ्याच जणांनी चुकून बसले, म्हणजे सगळेजण कार्बन डायऑक्साईड वगैरे इकडे तिकडे गेले, त्याचं उत्तर ऑक्सिजन आहे. म्हणजे जवळपास बऱ्यापैकी आवश्यक नसलेला घटक, कारण की वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी पाणी, सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड लागते, तेव्हा ते ऑक्सिजन बाहेर टाकतात बघा. बऱ्यापैकी पोरं इकडे कार्बन डायऑक्साईड गेले, म्हणजे असे तिकडे बी कन्फ्युजन क्वेश्चन असल्यामुळं बऱ्यापैकी चुकले बघा. आता लाईट इयर बऱ्याच जणांनी बघा प्रकाशाची तीव्रता वगैरे केलं आहे, त्या अंतर मोजण्यासाठी आहे ते सगळं कन्फ्युजन वगैरे. मी तुम्हाला सांगतो सेकंड पेपरला पेपर अवघड आल्यामुळं खूप मुलांचं नुकसान झालेलं दिसतं बघा आपल्या इथं. हे बघा आता पहिले बघा इथं हे बऱ्यापैकी समजा हे 4-5 क्वेश्चन पहिले सोपे होते बरं का. सेकंड पेपरमधले मी तुम्हाला सांगतो हे 4-5 क्वेश्चन वगैरे सोपे होते. म्हणजे GSचे क्वेश्चन आहेत काही सोपे येतं, पण जवळपास 7-8 क्वेश्चन असे होते की म्हणजे ते खूप अवघड होते बघा. सेकंड पेपरमधले जवळपास मी तुम्हाला सांगतो 7 ते 8 प्रश्न, एकच मिनटं, सेकंड पेपरमधले तुम्हाला सांगतो जवळपास 7 ते 8 प्रश्न खूप अवघड होते. आणि पहिला पेपर जर बघितला आपण तर पहिल्या पेपरमध्ये जवळपास 4 ते 5 प्रश्न अवघड नाही म्हणतात, मी त्याला कन्फ्युजन होते म्हणतो बघा. पेपर पहिल्यामधले 4 ते 5 प्रश्न कन्फ्युजन होते आणि 7 ते 8 प्रश्न सेकंड पेपरमधले मी अवघड होते म्हणतो बघा. अवघड होते कारण की का मान्य आहे तुम्हाला गणित गेलं आहे सोपं, पण यामधले पेपर गणिताचे बी 1-2 क्वेश्चन आणि GSचे बी 4-5 क्वेश्चन अवघड होते. इथले जसे दोन क्वेश्चन समजा ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी वगैरे हे ते समजा 2 क्वेश्चन अवघड होते, तसे इकडे जवळपास 5 ते 6 क्वेश्चन डायरेक्ट अवघड होते बघा, डायरेक्ट अवघड सेकंड पेपरमध्ये. त्यामुळे आता न्यायालयाच्या नजरेत ते अवघड पेपर आहे का नाही हे आता काय माहिती काय करते, पण तरी बी आपण समजा हे करणार आहे, म्हणजे पत्र वगैरे पाठवू आपण, त्यानुसार बघू काय होते. पण मी तुम्हाला सध्या तरी सांगतो बघा, कट ऑफ जर सांगायचं म्हणलं सध्या तरी मी तुम्हाला सांगतो ज्याचे सध्या 20+ मार्क आहे त्याने मी तुम्हाला सांगतो होप सोडायला हरकत नाही. कारण की का सेकंड पेपर अवघड आलेला आहे आणि नॉर्मलायझेशन देखील होऊ शकतं बघा. नॉर्मलायझेशन होण्याचे चान्स आहेत, भरपूर चान्स आहेत, कारण की मुलं शांत बसणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला सांगतो नॉर्मलायझेशन होण्याचे जवळपास चान्स आहेत. आणि सध्या ज्याला 20+ मार्क आहेत, किती फक्त 20+ सांगतोय मी बरं का, फक्त नॉर्मल नाही म्हणू शकत त्याला मी,
कारण की जवळपास बऱ्याच जणांच्या सिली मिस्टेक झालेल्या आहेत, खूप सिली मिस्टेक झालेल्या आहेत. त्यामुळे ज्याला 20+ मार्क आहेत सध्या त्यांनी होप सोडू नका. मी तुम्हाला सांगतो, ज्याला 20+ आहेत त्यांनी होप सोडू नका, होण्याचे चान्सेस आहेत. कारण की ते 20नुसार बोलू शकतात. 20+ वाल्यांना किंवा 20पासून ज्याला 20 मार्क देखील आहेत, मी सांगतो 20 मार्क देखील आहेत, त्यांनी होप सोडायची नाही. सध्या होण्याचे चान्सेस आहेत. भले तुम्ही आता समोरच्या भरतीचा अभ्यास चालू करून द्या, म्हणजे जे व्हायचं ते होणारच आहे, अभ्यास तर चालू करून द्या. पण मी तुम्हाला सांगतो 100% माझा तरी अंदाज आहे 100% 20 वाल्यांना बोलवणारच. समोरच्या म्हणजे चालणी परीक्षेसाठी 100% बोलवणार म्हणजे बोलवणार 20 मार्कावाले. कारण की बघा, ते नॉर्मलायझेशन वगैरे जर नाही करता आलं किंवा नाही केलं तर ते सरसकट 20+ वाले मुलं किंवा 20 वाले मुलं समोरच्या चालणी परीक्षेला बोलवणार म्हणजे बोलवणार. आणि तुम्हाला एक सांगू का, नाही काय झालं तर बघा, आता सगळे जवळपास MPSC करणाऱ्या मुलांनी देखील हा फॉर्म भरलेला आहे. आणि तुम्हाला सांगतो याची 2 वर्ष वेटिंग लिस्ट चालणार आहे बघा, 2 वर्ष. MPSC वाली मुलं जॉईन करतील का नाही याची गॅरंटी नाही, समोरच्या टेस्टला जातील का नाही याची गॅरंटी नाही. समजा कट ऑफ वाढलाच तर तुम्हाला सांगा, शेवटची चालणी परीक्षा झाली तर निकाल लागायच्या आत देखील तुम्हाला परत बोलू शकतात. जे वेटिंगला आहेत का त्यांना नंतर बोलू शकतात मागच्या मार्कवाल्यांना. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, कोणत्याही गोष्टी होप न सोडता तुम्ही सरळ डायरेक्ट पुढच्या अभ्यासाला लागून जा. याचा येईल न येईल आपल्याला कळणारच आहे. 2-3 दिवसामध्ये आन्सर येईल, त्याच्यानंतर समोरच्या 2-3 दिवसामध्ये तिच्या पुढच्या परत म्हणजे फायनल आन्सर येईल, आणि समोर 7-8 दिवसामध्ये कट ऑफ लागून जाईल किंवा कळून जाईल कोण पात्र होत आहेत किंवा नाही होत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीकडे वेळ वाया घालू नका सध्या. आता काय होईल काय नाही, पण मी तुम्हाला सांगतो, जे 20+ आहेत बिंदास किंवा 20 आहेत त्यांनी होप पकडायला हरकत नाही. मी तरी आत्ताच सांगतो, तुम्हाला बोलवणार म्हणजे बोलवणार, 20 वाल्यांना देखील बोलवणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका. आणि याच्या संबंधित जी अपडेट आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली, तुम्ही ते जॉईन करून ठेवा. इथून पुढच्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला ते देत राहील. आणि मी आता नंतर एक पोल देखील घेतला आहे, त्या पोलचा लवकर तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकतो मी बघा. आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही देखील तुमचे मार्क सांगा, त्या पोलमध्ये जा, एकदा यूट्यूब चॅनलमध्ये जा आपल्या, तिथे पोलमध्ये जा, तुमचे मार्क टाका, म्हणजे मला देखील अंदाज करायला कळते तुमचे. किंवा कमेंट बॉक्समध्ये तुमचे मार्क सांगत चला. आता मागच्या व्हिडिओमध्ये तर बऱ्याच मुलांनी सांगितलं आहे, म्हणजे 20 आहे, कोणी 22 आहे, कोणी 18 आहे, कोणी भरपूर कोणी म्हणते मी हेच क्वेश्चन चुकवले, मी रॅडक्लिफचे क्वेश्चन चुकवले, तर मी म्हणजे चलेजा आंदोलनाचा क्वेश्चन चुकवला, मी राजधानी चुकवली. म्हणजे तुम्हाला सांगतो एवढ्या सिली मिस्टेक झाल्या, तर खूप साऱ्या सिली मिस्टेक झाल्या मुलांच्या. आणि काही मुलांनी म्हणजे घाई केली, पेपर सोडवायला घाई केली भरपूर. आपल्याला 30 मिनटं पहिल्या पेपरला बी म्हणजे 30 मिनटं असून पहिला पेपर 1 लाईनर एकदम मॅथ नाही काय नाही तरी घाई केली आणि सिली मिस्टेक करून आलेत बघा मुलं. त्याच्यामुळे तुम्ही काय करा माहिती आहे, तुमचे मार्क तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मग त्यानुसार मी एक कन्फर्म अंदाज सांगतो तुम्हाला. पण तुम्ही टेन्शन न घेता, मला तरी वाटते 20+ जे आहेत त्यांनी क्वालिफाय होण्याचे चान्सेस आहेत. होप सोडू नका. बाकी बघू आपण 1-2-3 दिवसामध्ये आन्सर येईल, त्याच्यानंतर बघू आपण काय होते, किती मार्क येतात, काय होतात, काही क्वेश्चन वगैरे नंतर कॅन्सल वगैरे होतात का. काही जणांना कन्फ्यूज आहे की भाऊ क्वेश्चन, पण मी तुम्हाला सांगतो कोणतेही क्वेश्चन वगैरे कॅन्सल होणार नाहीत. त्यामुळे जे व्हायचं ते नॉर्मलायझेशन होईल न होईल ते आपण बघू. पण मी तुम्हाला सांगतो, बस तुम्ही जास्त लोड घेऊ नका. 20+ वाल्यांनी सध्या तरी होप सोडू नका, समोरच्या पेपरची तयारी चालू करून द्या. तुम्हाला जे आहेत भरपूर सरळ सेवा येणार आहेत, त्यामुळे ती तयारी चालू करून द्या. जे नवीन आपल्या चॅनलवर आहेत त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे बघा, कारण GK GSचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात. थँक्यू. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. फक्त तुम्ही पोलमध्ये जाऊन तुमचा पोल द्यायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे मार्क टाकायला देखील विसरू नका. धन्यवाद.